युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ही प्रेस आहे आणि ही शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची, कारण की हे आंदोलनच शेतकऱ्याच्या जीवावर आहे, शेतकऱ्याच्या स्वार्थावर आहे आणि शेतकऱ्या आणि युवक चळवळीच्या कण्यावर हे आंदोलन उभं आहे। या आंदोलनात सर्व ज्येष्ठाची साथ आहे, शेतकऱ्याचा पाठीमागं हात आहे, युवकांची आम्हाला खंबीर पाठ आहे आणि कारखानदारावर 3000 पहिली उचलीची आम्हाला द्यायची मात, ह्या बेसवर हे आंदोलन चालू आहे। पण तुम्ही बघत आलात, काल कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली, ती मीटिंगमध्ये निष्फळ ठरली, त्यांना काय घेणं देणं राहिलं नाही कारखानदाराला, त्यांना 2400च्या पुढं भाव द्यायचा नाही कुणाला, प्रति टन 600-700 टन गुणिले आपल्या शेतकऱ्यांनी गुणिले करायचे, हे सगळ्याला आता अंदाज कळाला आहे आपलं किती नुकसान होईल आहे। आम्ही प्रत्येकाच्या घरात 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 वाढविण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे। पण तुम्ही पाहत आलात, आम्हाला सर्व प्रेशराईज करत आहेत पोलीस, की इकडे या ग्रामीणवाले बोलत आहेत, इकडं शहर पोलीस स्टेशनवाले बोलवत आहेत, रोज गाड्या घरी तर पोलीस डिटेक्ट करत आहेत। पण आमचं म्हणणं नाही, SP साहेबांना आम्ही कोणतं काय गुन्हा केला आहे, आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करून गेलो स्वतःवर हे आंदोलन पुढे चालू ठेवण्यासाठी, ऊस भाववाढीसाठी, आणि सारखं आम्हालाच आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत। कारखानदारावर कोण ह्याच्यावर कारवाई करणार, कारखानदारावर कोण म्हणणार, हे मान्य जिल्हाधिकारी साहेब सुद्धा कारखानदारावर प्रेशराईज करत नाही, आमच्यावर प्रेशराईज आहे सगळं। त्यामुळे ही आम्ही प्रेस घेऊन सांगतो की उद्या कदाचित आम्हाला कोणत्याही क्षणी काही झालं, अटक किंवा काय झाली किंवा डिटेंट केलं किंवा बसवलं, पण हे आंदोलन थांबणार नाही, हे आंदोलन पुढं चालू राहणार, कारण की हे आंदोलन मराठवाड्याची दिशा देणारं आंदोलन आहे। त्यामुळे आपल्याला प्रति टन 3000 रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे, हे आंदोलन बेसवर चालू राहणार आहे आणि आपला भाव मागणी आहे 4000ची। त्यामुळं कितीही काही होऊ दे, मी मागं म्हणल्याप्रमाणे आम्ही बेलगामी घोडेत, आम्हाला हे असे प्रेशराईज करून कुणी लगाम घालण्याचा प्रयत्न करून नाहीत, आम्ही उधळलेलं तर एखाद्या कारखानदाराच्या ह्याच्यावर, पण आपल्याला तसला कायदा सुव्यवस्था हा बिघडायचं संबंध नाही, आम्ही आतापर्यंत ते केलेलं नाही। शेतकऱ्याला माहिती सर्व की आम्ही बरोबर काही वाहने विनंती करून वापस पाठवण्यात आली किंवा न ऐकले आडमुठी भूमिका कोणी घेतली तर त्याच्या त्या शेतकऱ्यांनीच हवा सोडलेली आली, पण हे काही शेतकऱ्यांनी कोणता विध्वंस करायचा नाही। आम्हाला उद्या कदाचित कोणत्या क्षणी काही झालं, ते आंदोलन पुढंच चालू राहिलं पाहिजे आणि हे आंदोलन आपल्याला भाववाढी 3000चे हप्ता घेऊनच हे आंदोलन थांबवायचं आहे। त्यामुळे पुन्हा कळकळीची विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना, काही झालं तरी हे आंदोलन तुम्ही चालू ठेवा, जागोजाग एकही वाहन रस्त्यावर येऊ देऊ नका, फक्त विनंती करा त्यांना की तुम्ही वापस फाडत जा, काही थोडंफार नुकसान झाले काय होणार नाही, पुढच्या 5 वर्षाचा प्रश्न घेऊन आम्ही पुढे जात आहोत, हे पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने आंदोलन जात आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आपले फडावर आणि वाहतूकदारांना विनंती, कोणतेही ट्रॅक्टर रोडवर आणू नये आणि कोणताही स्वतः हे जर कुणी ट्रॅक्टर आणलं तर त्या ट्रॅक्टर मालकाची जबाबदारी असेल, ही युवा शेतकरी संघर्ष समितीची कोणाची जबाबदारी नसेल। कायदा सुव्यवस्था आम्हाला हातात घ्यायचा नाही, आम्ही तो घेतलेला नाही, आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत आणि ते आंदोलन चालू ठेवायची जबाबदारी आता शेतकऱ्याची आहे। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती की एकही वाहन रस्त्यावर येत नाही, कोयता बंद, हे सगळं बंद, हे तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन चालूच राहिलं पाहिजे, ह्या बेसवर आंदोलन टिकून राहिलं पाहिजे। माहिती आलेलं नाही, मग ते कोणी धुडगूस घालत असतील त्यांना बाजूला करा, शेतकऱ्यांना विनंती, पण आपल्याला कोणते कायदा सुव्यवस्था शांततेत क्रांती करायची आहे, च्या बाजूने आम्ही आहोत। लोकशाही आम्हीच पाळायची आणि कारखानदाराला मोकळं सोडायचं, हा कोणत्या लोकशाहीचा भाग आहे? प्रथमतः हे बोलायचं आहे मला की पहिल्यांदा ह्या कारखानदारावर प्रेशराईज करा तुम्ही, आम्हाला प्रेशराईज करून काय करता? आम्ही शेतकऱ्याची बाजू घेतोय। लोकशाहीचा भाग म्हणून जर संविधानाने त्यांना जे अधिकार दिले ते बी आम्हाला दिलेत ना, फक्त आम्हाला अटक करायचं, डिटेन करायचं आणि हे आंदोलन दडपायचं आणि पुन्हा हे ट्रॅक्टर हे चालू करायचे, ह्या पूर्णपणे आम्ही हाणून पाडणार आहोत। आम्ही जरी डिटेन केलं किंवा स्थानबद्ध केलं तरी सुद्धा शेतकरी थांबणार नाही। आम्हाला विश्वास आहे की शेतकरी किती तुम्ही काय करा, शेतकरी रस्त्यावर वाहन येऊन देणार नाही, जोपर्यंत 3000 रुपये पहिली उचल भेटणार नाही तोपर्यंत शेतकरी थांबणार नाही। इथून पुढे हे आंदोलन कायम चालूच राहील। रोज फोन येत आहेत, ग्रामीणचे येत आहेत, रोज आमच्या सोबत बसतायत, ते फक्त त्यांना उचलायचं नाही, लोकांदेखत आम्हाला बोलवायचंय, बसून ठेवायचंय का, त्यांची पुढची भूमिका आम्हाला समजत नाहीये। पण आम्ही कोणतं पाप केलंय? गुन्हे बी दाखल घेतलेत ना आम्ही अंगावर, तर काय म्हणजे कारखानदारावर काय कारवाई केली ह्यांनी? कायदा सुव्यवस्था सगळी बिघडायची कारखानदारावर, संघर्ष चालू पोलिसांचं आमच्यात, मग आम्ही कोणत्या भूमिकेत राहावं हे समजाय ना आम्हाला, कारण की 72 तास झालं गेले, आम्ही 1, 2 किंवा 2.5 तास, फक्त 72 तासातली आमची झोप झालेली, आमची झोप सुद्धा झालेली नाही। काल जशीच बीडची बैठक निष्फळ ठरली तसंच आम्ही लागली सगळ्या तालुक्यात दौरा केला, सर्व शेतकऱ्यांना जागोजाग भेटी दिल्या,
कुणालाही काहीतरी कोणत्या कारखानदाराच्या ट्रॅक्टरला कोणत्याही काही होऊ दिलं नाही आणि सर्व शेतकऱ्यांनी विनंती केली की आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही, सर्व शांततेत वापस कारखान्याचे जे ट्रॅक्टर आले ते वापस पाठवायचे. त्याप्रमाणे सर्व कारखाने देखील आज बंद झालेले आहेत कालपासून. रोज फोन येत आहेत, ग्रामीणचे येत आहेत, रोज आमच्यासोबत बसतायत. ते फक्त त्यांना उचलायचं नाही, लोकांदेखत आम्हाला बोलवायचंय, बसून ठेवायचंय का त्यांची पुढची भूमिका आम्हाला समजत नाहीये. पण आम्ही कोणतं पाप केलंय? गुन्हे बी दाखल घेतलेत ना आम्ही अंगावर. तर काय म्हणजे कारखानदारावर काय कारवाई केली ह्यांनी? कायदा सुव्यवस्था सगळी बिघडायची कारखानदारावर, संघर्ष चालू पोलिसाचं आमच्यात. मग आम्ही कोणत्या भूमिकेत राहावं हे समजायना आम्हाला. कारण की 72 तास झालं गेले, आम्ही 1, 2 किंवा 2.5 तास, फक्त 72 तासातली आमची झोप झालेली, आमची झोपसुद्धा झालेली नाही. काल जशीच बीडची बैठक निष्फळ ठरली तसंच आम्ही लागली सगळ्या तालुक्यात दौरा केला, सर्व शेतकऱ्यांना जागोजाग भेटी दिल्या. कुणालाही काहीतरी कोणत्या कारखानदाराच्या ट्रॅक्टरला कोणत्याही काही होऊ दिलं नाही आणि सर्व शेतकऱ्यांनी विनंती केली की आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही, सर्व शांततेत वापस कारखान्याचे जे ट्रॅक्टर आले ते वापस पाठवायचे. त्याप्रमाणे सर्व कारखाने देखील आज बंद झालेले आहेत कालपासून.